नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्या राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांची संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तीचे स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला त्यामधून मिळू शकते. ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक बनवण्यासाठी खूप सुंदर मदत मिळेल. तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी या माहितीचा उपयोगही होईल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ आपल्या राशीचे पाहिले नसतील तर अवश्य पहा. ह्या सगळ्या 12 व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या खाली अवश्य देत आहोत. म्हणजे आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशीचक्रामधील अजून महत्त्वपूर्ण माहिती, ती म्हणजे सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितीची मालिका. ही त्यातलाच हा दुसरा भाग आहे. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती घेणार आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन सखोल माहिती, मार्गदर्शनपर आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल, करिअरबद्दल मिळायला मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नक्षत्रानुसार आपल्याला कोणती करायची आहे साधना, उपासना, मंत्रपाठ याची सुद्धा माहिती आपण या भागात घेत आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग आजच्या भागामध्ये माहिती घेऊया. 27 नक्षत्रामधलं दुसरं नक्षत्र भरणी. हे भरणी नक्षत्र मेष राशीतलं दुसरं नक्षत्र असून त्याचे 4ही चरण मेष राशीमध्येच येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शुक्र, तत्व अग्नी आणि गण आहे मनुष्य. त्यामुळे या नक्षत्रावर मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आणि त्याचा स्वतःचा स्वामी ग्रह शुक्र अशा दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. आणि म्हणूनच ही मंडळी कला कौशल्य क्षेत्रात प्रभावीपणे काम करताना आढळतात. यांना सौंदर्याबद्दलची विशेष दृष्टी असते. चांगलं राहणं, नीटनेटकं राहणं, खाणं पिणं, आयुष्यामध्ये मोठी मौज मजा करणं, ब्रँडेड वस्तू वापरणं याबद्दल ही मंडळी शौकीन असतात. संगीत, नृत्य, नाटक, सिनेमा, सुगंधी द्रव्य, अत्तर, महागडे शौक यांची यांना फार आवड असते. या नक्षत्रामध्ये ली, लू, लो, ले ही अक्षरे येतात. या नक्षत्राची देवता प्रत्यक्ष यमदेवता म्हणजे मृत्यू, धर्म आणि न्यायाची देवता. म्हणजेच प्रत्यक्ष सूर्यनारायणांचे चिरंजीव आणि शनिदेवाचे बंधू हे यमदेव आहेत, जो अनुशासन, जबाबदारी आणि परिवर्तन यांचं प्रतिनिधित्व करतो. तेव्हा साहजिकच हे सर्व गुणधर्म या नक्षत्रातील जातकांमध्ये आढळतातच. भरणी नक्षत्राचा स्वभाव अत्यंत स्पष्ट आणि परखड असतो, परंतु मनाने मात्र साफ स्वभावाचे असतात. यांच्या स्वभावामध्ये कोणताही बनावटपणा आणि वर देखलेपणा नसतो. उलट अतिस्पष्टपणा त्यांच्या स्वभावामध्ये असतो. परंतु हा हा जो अतिस्पष्टपणा आहे हा त्यांना चार चौघांपासून थोडा लांबही ढकलतो. कारण लोकांना तोंडावर वाईट बोललेलं आवडत नाही आणि नेमकं हेच या मंडळींना जमत नाही, चांगलं बोलणं, स्पष्ट बोलतात. त्यामुळे काही लोक यांचा खरा आणि स्पष्टपणा आवडत नाही. या नक्षत्रातील मंडळींना पसंत करत नाहीत, कारण समोरच्या व्यक्तीला त्यांच्याबद्दलचं मत स्पष्ट शब्दात मांडायला यांना आवडतं. मग ते मत कितीही खराब असलं तरी. त्यांच्या या स्वभावामुळेच ही मंडळी म्हणजे भरणी नक्षत्रातली मंडळी कधी कधी घमंडी स्वभावाची सुद्धा इतरांना वाटू शकतात. या नक्षत्रामध्ये व्यवहार कुशलता फार चांगली असते. दुसऱ्यांच्या दबावाखाली येऊन काम करायला यांना आवडत नाही, मात्र यांना दुसऱ्यावर दबाव निर्माण करायला आवडतो. थोडक्यात काय तर लिडरशिप क्वालिटी यांच्यामध्ये चांगली ठासून भरलेली असते. तसेच व्यापार उद्योग, व्यवसाय करण्यामध्ये यांचा कल असतो. विशेष करून पूर्व दिशेला जाऊन केलेला व्यापार उद्योग या मंडळींना विशेष लाभ मिळवून द्यायला खूपच चांगली मदत करतो. तंबाखू, दारू, अत्तर, ऑटोमोबाईल, ॲसेसरीज, मेडिसिन्स, औषधं अशा क्षेत्रामध्ये विशेष व्यावसायिक यश या नक्षत्रातील मंडळींना मिळू शकते. अर्थात संपूर्ण कुंडलीची मात्र माहिती घ्या. दुसऱ्याला प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणं, सल्ला देणं यांना फार आवडतं, परंतु हा सल्ला स्वतःच्या आयुष्यामध्ये उतरवणं मात्र यांना स्वतःला न जमल्यामुळे कितीतरी वेळा समाजाच्या टीकेला सुद्धा यांना बळी पडावं लागतं आणि काही वेळेला अपयशाला सुद्धा सामोरं जावं लागतं. आपल्या आयुष्यातील कोणत्याही गोष्टी साध्य करण्यासाठी यांना कोणाच्याही पुढे पुढे करायला आवडत नाही. यांच्या स्वभावातील सर्वात मोठा नकारात्मक भाग म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणं, थोडासा आळशीपणा हा त्यांचा स्वभाव मात्र यांना कार्यामध्ये त्यामुळे मागे ठेवतो. त्यामुळे ही मंडळी बऱ्यापैकी कधी कधी आळशी पण वाटतात.
विशेष करून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये असतो त्यांच्या बाबतीमध्ये हा अनुभव निश्चितपणे येतोच. मात्र क्रिएटिव्हिटी आणि काम करण्याची ऊर्जा या मंडळींकडे सगळ्यात जास्त असते आणि म्हणूनच योग्य मार्गदर्शन घेऊन कामाचं योग्य नियोजन करून ही मंडळी जर पुढे गेली तर निश्चितपणे यशस्वी होताना दिसतात. स्वभावातील अजून एक मोठी नकारात्मक बाजू या मंडळींमध्ये दिसते ती म्हणजे बारीक सारीक गोष्टीवरून रागावणं आणि पूर्वापार असलेले चांगले संबंध तडकाफडकी तोडून टाकणं. आणि म्हणूनच आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. काही महत्त्वाच्या प्रसंगात शांतता राखा, शांत राहून निर्णय घ्या, चर्चा करा असा सल्ला ज्योतिषशास्त्र भरणी नक्षत्रातल्या मंडळींना देतं. परंतु असं असलं तरी ही मंडळी विश्वासू असतात, कोणाचाही विश्वास न तोडणारे असतात. नावाप्रमाणेच भरण पोषण करणारे हे नक्षत्र आहे भरणी. त्यामुळेच समाजाचे कुटुंबाचे भरण पोषण करण्याची जबाबदारी घेण्याचं काम ही मंडळी जाणीवपूर्वक आणि यशस्वीपणे करू शकतात. त्यामुळे समाजामध्ये बदल घडवून आणण्याची ताकद या मंडळींमध्ये असते, ती अधिक प्रमाणामध्ये आढळते. शुक्र ग्रहाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे ही मंडळी कोणतेही कलाक्षेत्र, फॅशन, इंटेरियर, त्यामधल्या डिझायनिंग वर्क, ग्राफिक डिझायनिंग, मॉडेलिंग, फोटोग्राफी, नाट्य, सिनेमा, कलाकार असं क्षेत्र, व्हिडिओ, फोटो एडिटिंग, हॉटेल व्यवसाय, तसेच वकील, न्यायदान, लॉयर, मेडिकल, डॉक्टर, अकाउंटंट, फायनान्स मॅनेजमेंट ही क्षेत्रसुद्धा या मंडळींना यशस्वी करायला मदत होते किंवा करतात. म्हणूनच ही याच्यामध्ये करिअर करू शकतात. साधारणतः वयाच्या 33 वर्षानंतर यांचं कार्यक्षेत्र यशाच्या मार्गावर यायला उत्तम प्रतिसाद मिळतो. अर्थात आपल्या मूळ कुंडलीमधील ग्रहयोग मात्र अवश्य तपासून घ्या. स्त्रियांच्या संदर्भात विशेष जाणवलेले गुणधर्म म्हणजे या नक्षत्रात जन्मलेल्या महिला, त्यांना पैशाच्या संदर्भात दुसऱ्यांवर अवलंबून राहायला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ज्या महिला स्वतः काही कमवत नसतील तर बऱ्याचदा याच कारणांमुळे त्यांना फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे कोणत्याही एखाद्या आवडीच्या विषयामध्ये शिक्षण घेणं, त्यामध्ये नोकरी किंवा छोटा मोठा व्यवसाय सुरू करणं, किंवा आपण मगाशी जी माहिती करून घेतली करिअरबद्दल किंवा क्षेत्राबद्दल, तर कोणत्याही विषयामध्ये आपण काम सुरू करू शकतो. या मंडळींच्या आरोग्याचा विचार केला असता मधुमेह, आर्थरायटिस, पचनसंस्थेचे आजार, पोटामध्ये किडे, जंत होणं, दूषित पाण्यामुळे होणारे आजार यांची शक्यता अधिक असते, म्हणून जास्त काळजी घ्यावी. स्त्रियांचा विचार केला तर मासिक पाळी आणि गर्भाशयाचे आजार सांभाळावे लागतात. तर पुरुषांच्या बाबतीत वीर्यशक्ती म्हणजे स्पर्म काउंटबद्दल अवश्य काळजी घ्यावी असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे खाण्यापिण्याचे पथ्य सांभाळावे, नियमित योग आणि पिण्याच्या पाण्याबद्दल नेहमी काळजी घ्यावी. आता आपण जाणून घेऊया या नक्षत्रामधील जे 4 चरण आहेत, त्या प्रत्येक 4 चरणांमुळे सुद्धा यांच्यामध्ये काही स्वभावामध्ये बदल दिसतात. त्यातलं जे पहिलं चरण आहे हे वडिलांशी पटवून घेण्यामध्ये त्रास दाखवतं. त्यामुळे या नात्यांमध्ये, वडिलांबरोबरच्या नात्यांमध्ये सामंजस्याने घेणं शहाणपणाचं ठरतं. दुसरं चरण ह्या मंडळींना कामाच्या संदर्भात अत्यंत फोकस आणि मेहनती बनवतं. दानधर्म करण्याची आवड या लोकांमध्ये असते. तिसऱ्या चरणामध्ये जी मंडळी जन्म घेतात त्यांना छान छौकीपणा आवडतो. फिजिकल प्लेजरला ही मंडळी विशेष महत्त्व देणारे असतात. त्यामुळे काही वेळेला अशुभ शुक्र ग्रह जर कुंडलीमध्ये असेल तर चुकीच्या सवयी, व्यसन लागण्याची भीती असते. आणि चौथं चरण जे आहे ते व्यक्तीला अत्यंत ऊर्जावान, धाडसी बनवतं. त्यामुळे क्रीडा क्षेत्र, समाजातील बदल करण्यासाठी ही मंडळी विशेष कामगिरी करणारी असतात. जीवनामध्ये चांगले परिणाम साधण्यासाठी भरणी नक्षत्रातील मंडळींनी महालक्ष्मीची मंत्र साधना उपासना करावी. यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण करावं. शुक्र ग्रहाचा मंत्र ओम भार्गवाय नमः किंवा ओम शुम शुक्राय नमः या मंत्राचा जप रोज कमीत कमी 1 माळ तरी अवश्य करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कनकधारा स्तोत्र, श्रीसूक्त यांचंही पठण किंवा श्रवण करणं उत्तम समजलं जातं. शुक्रवार, मंगळवार, अष्टमी, पौर्णिमा या दिवशी लक्ष्मी मंत्राचा किंवा शुक्र ग्रहाचा मंत्रपाठ जास्तीत जास्त करावा. महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 16 पाठ या दिवशी तर या मंडळींनी अवश्य जाणीवपूर्वक करावेत. तर मंडळी, ही होती भरणी नक्षत्रातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. यानंतर येतं ते कृत्तिका नक्षत्र. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. मंडळी, आपण आत्तापर्यंत ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर ₹330 फोन पे करून
9892156163 हा थंबनेलवर नंबर दिलेला असतो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये असतो. या नंबरवर फोनपे करून आपण हे पुस्तक घरपोच मागवू शकता. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक ज्यामध्ये 108 नावं संकलित केलेली आहेत विविध देवदेवतांची आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे सुद्धा. ₹151 फोनपे करून अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, मेरुश्री यंत्र, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऑर्डर करायच्या असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या, नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी आपल्याला सशुल्क मार्गदर्शन वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये आमच्याकडून करून घ्यायचा असल्यास जे ऑनलाईन पद्धतीने आम्ही करतो त्यासाठी आपण संपर्क साधा व्हॉट्सअप मेसेज करून. आणि आमचा नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तर मंडळी ही भरणी नक्षत्रातली माहिती कशी वाटली जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुढचं नक्षत्र आहे कृत्तिका. तर 3 नंबरचं हे नक्षत्र नक्की काय सांगतंय जे मेष आणि वृषभ या दोन्ही राशींमध्ये उपस्थित असतं. अवश्य माहिती घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.